बकरी ईद से पहले गोवंश की सुरक्षा को लेकर राज्य भर में 3 से 8 जून तक पशु बाजारों पर रोक लगाई गई है, लेकिन जालना की कृषि उत्पन्न बाजार समिति में आज बकरा बकरी का बाजार लगने से हड़कंप मच गया। राज्य गौ सेवा आयोग के आदेश के बावजूद बाजार लगने पर पुलिस को मौके पर बुलाना पड़ा। स्थिति को संभालने के लिए बाजार समिति सचिव अनिल खंडागले और पुलिस के हस्तक्षेप पर किसानों और पशुपालकों को जानवर वापस ले जाने की अपील की गई। बाजार समिति के अध्यक्ष अर्जुन खोदकर ने भी व्यापारियों और समिति के बीच मध्यस्थता करते हुए बाजार न लगाने की अपील की थी। हालांकि बावजूद इसके बकरों और बकरियों की बिक्री के लिए भारी भीड़ जुट गई, जिससे बाजार परिसर में काफी गहमागहमी और बहसबाजी देखने को मिली। बाजार समिति ने पहले ही इस अवधि में बाजार नहीं लगाने का नोटिस जारी किया था, लेकिन निर्देशों के अवहेलना से अब व्यापारी और प्रशासन आमने सामने है। तरी काय होतं, आपण काल सगळं प्रेसला सगळ्या बातम्या दिल्या। शासनाच्या JR प्रमाणे दिनांक 3/6 म्हणजे आजपासून तर 8 तारखेपर्यंत जालना जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या वारीचे बाजार भरतात, तर शासनाने सांगितलं की तुम्ही 3 तारखे ते 8 तारखेपर्यंत बाजार भरू नका। आज आपला बाजार असल्यामुळे आपण सगळ्या लोकांना पेपरला बातमी दिली, सर्वांना सांगितलं की तुम्ही आज गुरांचा बाजार शेळ्यांचा बाजार काही आज बाजार काही भरू नका। पण तरी काही लोक खेड्यापाड्याची लोक शेळ्या वगैरे घेऊन आले। मग त्याला आपण सांगितलं बाबा की आज आपला बाजार बंद आहे, तुम्ही प्लीज की आज बाजार भरू नका, आपण तुम्हाला कळवलेले। बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही बाहेर गावून आलो, आम्हाला व्यवहार करून द्या। आपण सर्व लोकांना विनंती केली। काही लोकांमध्ये असं बोलाबाली झाली, बाबा आपण सगळ्यांना समजून सांगितलं। मग आपण खोदकर साहेबांची चर्चा करून मग त्याला सांगितलं बाबा साहेब तुम्ही सगळ्यांना विनंती करा, आज आपलं बंद असल्या कारणाने कोणी असं बंद चालू ठेवू नका। मग त्या अनुषंगाने आपल्याला पोलिसांना आपण बोलवलं, सर्वांना समजून सांगितलं, त्यामुळे सर्व लोक शांततेने बाहेर गेले। गोवंश हत्या कायद्याअंतर्गत आपलं 3/6 ते 8/6 बंद नसल्या कारणामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही त्या तारखेच्या मध्ये जे बाजार येईल तो बाजार बंद आहे। आणि 7 तारखेला ईद असल्या कारणाने आणि गोवंश कायद्याअंतर्गत कत्तलबंदी असल्यामुळे त्यामुळे ते आज आपण बंद ठेवलेलं आहे।